प्रेज लॉर्ड. प्रभू येशूची स्तुती असो. आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. कसे आहात आपण सर्वजण? पुन्हा एक वार सोमवारचा भाग घेऊन मी आपणा सर्वांच्याकडे एक नवीन व्हिडिओसह येत आहे. शाळेचा धडा 9 यातील सोमवारचा भाग नामान आणि त्याच्या पुढं टायटलच्या पुढं म्हणलेला आहे वाढण्यासाठी वेळेची गरज. ख्रिश्चनिटीमध्ये वाढण्यासाठी वेळेची गरज. या आपण आजच्या धड्याकडे आपलं अवलोकन करूया. सोमवारच्या भागाची सुरुवात एलन व्हाईट यांच्या लिखाणानं करण्यात आलेली आहे आणि ते लिखाण असं म्हणतं, ख्रिस्त सर्वांसाठी मरण पावला. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. मग त्यांची पार्श्वभूमी श्रीमंत, वांशिकता किंवा त्यांचा दर्जा कोणताही असो, ख्रिस्त सर्वांच्यासाठी मरण पावला. देव न थांबता सर्व मानव जातीला आपल्याकडे ओढतो, ज्यामध्ये त्या व्यक्तींचा समावेश आहे जे ख्रिस्ती नसलेले शक्तिशाली लोक जे जगामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे. एलन जी व्हाईट, द ऍक्ट्स ऑफ द अपॉस्टल्स, पेज नंबर 416 याच्यावरती हे लिखाण करण्यात आलेलं आहे. एलन व्हाईट यांचं स्पष्ट मत आहे की जरी लोक ख्रिस्ती नसतील परंतु ते शक्तिशाली आणि पॉवरफुल असे असतील, जे जगामध्ये प्रसिद्ध असे लोक असतील, त्यांच्यासाठी देव त्यांच्यासाठी सुद्धा न थांबता कार्यरत आहे. तो काय आहे या उताराकडे आपण पाहिलेला आहे. ख्रिस्ती नसलेले जे शक्तिशाली लोक आहेत, जगप्रसिद्ध जे लोक आहेत, त्यांच्यासाठी परमेश्वर न थांबता सर्व मानव जातीसाठी, सर्वांच्यासाठी परमेश्वर कार्य करत आहे. कारण त्याचं एकमेव कारण आहे, कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. कारण त्याने आपला एकुलता एक पुत्र जगातल्या सर्व लोकांच्यासाठी, प्रत्येकासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, ख्रिश्चन अख्रिश्चन लोकांच्यासाठी यज्ञ म्हणून आपला पुत्र त्याने दिलेला आहे. येशू ख्रिस्त सर्वांच्यासाठी मरण पावला. सर्व 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 प्रियजनांनो, प्रत्येक जणासाठी येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे. नामानाने आता आपण दुसऱ्या एका शक्तिशाली पॉवरफुल माणसाबद्दल या ठिकाणी शिकणार आहोत. ज्याचं नाव आहे नामान. बायबलमध्ये दुसरे राजे 5वा अध्याय 1 ते 19 वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळते त्याची गोष्ट. तो नामान कोडी आहे, महारूप किंवा कोड त्याला झालेला आहे आणि मग तो निराश आहे. त्याच्याकडे सर्व पॉवर आहे. तो राजाच्या हुजुरास संरक्षक म्हणून काम करत होता. तो मोठा व्यक्ती आहे, परंतु सिरियामधला हा सगळ्यात मोठा दर्जाचा मनुष्य आहे. त्याच्याकडे शक्ती आहे, त्याच्याकडे पॉवर आहे आणि तो एका गोष्टीने निराश आहे, कारण त्याला कोड आहे. नामानाने देवाच्या माणसाला त्या निराशेमधून अलिशाला जे काय भेटण्याचं निवडलेलं आहे. त्याला एका मुलीनं सांगितलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी जावा. जी कैद करून आणलेली मुलगी लहान, तिनं सांगितलेलं आहे आणि तो अलिशाला भेटावया जातो आणि अलिशा आणि त्याला एक उपाय सांगतो आणि त्यानंतर नामान जो आहे तो कोडी आहे तो बरा झालेला आहे असं बायबल आपल्याला सांगतो. त्या डिटेलमध्ये मी जात नाही, परंतु जर तुम्ही बायबल वाचलं तर नामान नदीमध्ये 7 वेळेस उडी मारतो किंवा पोहतो आणि 7 वेळेस उडी मारल्यानंतर 7व्या वेळेस त्याचा रोग, त्याचा जो कोड आहे, त्याचं जे शरीर आहे ते लहान बालकासारखं होतं म्हणण्यात आलेलं आहे. आणि मग तो बरा झाल्यानंतर देवाचा माणूस अलिशा याला एक आश्वासन त्या ठिकाणी, तो आश्चर्यचकित झालेला आहे. हा मोठा मनुष्य, देवानं त्याला बरं केलेला आहे. देवाच्या माणसाची गोष्ट ऐकल्यानंतर, शब्द ऐकल्यानंतर परमेश्वरानं त्याला बरं केलेला आहे आणि अलिशाला तो आश्वासन देतो की तो आता परमेश्वराशिवाय त्याच्या देशातल्या कोणत्याही देवांना होम बली किंवा कोणत्याही प्रकारचा यज्ञ अर्पण करणार नाही. आता मी परत जात आहे, आता मी परत माझ्या सिरिया देशाकडे जाईन, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर मी माझ्या देशामध्ये ज्या दैवतांची मी अर्चना करत होतो, पूजा करत होतो, त्या देवांना मी आता त्या ठिकाणी म्हणजे त्यांची यज्ञ करणार नाही किंवा त्यांना होम बली करणार नाही असं तो आश्वासन देतो. बायबलमध्ये ही गोष्ट लिहिण्यात आलेली आहे. कारण कदाचित त्यानं अनेक वेळेस त्या सिरियामधल्या देवतांच्याकडे प्रार्थना केली असेल, परंतु ते त्याला बरं करू शकले नव्हते. आणि म्हणून या बरं करणाऱ्या परमेश्वराला, अलिशाच्या परमेश्वराला
तो नमन करेल यानंतर असं तो म्हणतो, मी माझ्या देशातल्या कोणत्याही देवताला मी नमन करणार नाही. तो म्हणतो की मी आता माझ्या देशात गेल्यानंतर तिथे सुद्धा मी फक्त आणि फक्त परमेश्वराचीच उपासना करणार आणि त्याकरता मला तुमच्या देशातली, आणि तो एक अद्भुत मागणी त्याच्याजवळ करत आहे, अद्भुत विचार तो पुढे आणत आहे. तो म्हणतो की मी तिथं गेल्यानंतर मला 2 खेचरांच्या ओझ घेऊन जाता येतील. 2 खेचर जेवढी ओझ घेतील तेवढी माती इस्रायलामधून मला द्या. या दैवताच्या ठिकाणावरून, ज्यानं मला बरं केलं त्या ठिकाणावरून ती माती द्या, जेणेकरून मी तिथं माझ्या देशामध्ये जाईन आणि त्या मातीवरती पसरेन, त्या मातीवरती बसून मी परमेश्वराची उपासना करेन आणि मग त्या मातीचा उपयोग मी त्यावरती बसून देवाची उपासना करेन. ऍक्च्युली त्याच्या देशात जशा प्रकारच्या उपासना होत होती, ज्या प्रकारची उपासना होत होती, त्याचा प्रभाव हा नामानावरती होता आणि त्याला अजूनही त्या प्रभावामधून तो बाहेर आलेला नव्हता. जरी त्यानं परमेश्वराचा स्वीकार केलेला होता तरी तो त्या प्रभावामधून बाहेर आलेला नव्हता आणि तर जिवंत देवावर पूर्णपणे विश्वास टाकला होता. त्या जिवंत देवानं त्याला बरं केलं होतं, परंतु तो त्याच्या जी पद्धत आहे तशाच पद्धतीनं आपल्या देवाची उपासना किंवा जिवंत ज्यानं त्याला बरं केलं त्या देवाची उपासना करू इच्छित होता. आता ज्या परमेश्वरावर त्याचा भाव आणि विश्वास बसला होता, तो त्याच्या देशात असलेल्या, म्हणजे ती माती तो का घेऊन जात होता, कारण या देशातली माती जरी नेली तर याच्यामध्ये परमेश्वर आहे असं त्याला वाटलं होतं. परमेश्वर कोणत्याही वस्तूमध्ये नाही प्रियजनांनो, त्या ठिकाणी त्या मातीमध्ये परमेश्वर नव्हता. तो म्हणत होता की मला इथली माती घेऊन जाऊ द्या, म्हणजे मी तिथंच बसून त्यामध्ये उपासना करेन. त्याचा भाव, त्याची भावना होती की कदाचित या मातीमध्ये त्या परमेश्वराचा आदर केला जावा. म्हणजेच नामान अजून स्वमतातून बाहेर आलेला नव्हता. देव कोणत्याही एका ठराविक साधनांच्या मध्ये, मगाशी मी म्हणलं की मला ऍक्च्युली असं म्हणायचं आहे की देव कोणत्याही एका ठराविक साधनांच्या मध्ये नाही, हे त्याला अजून समजलेलं नव्हतं. त्या मातीमध्ये तो जो घेऊन जायचं म्हणत होता, मी 2 खेचरांना 2 गाडी भरून माती घेऊन जाईन, त्यामध्ये ज्या देवानं त्याला बरं केलं होतं, परमेश्वर स्वर्गामध्ये जो आहे तो त्याच्यामध्ये नव्हता. देव सर्वावर प्रीती करतो हे त्याला अजून सुद्धा समजले नव्हते. त्याची उपासना कुठेही केली तरी देव ती मान्य करतो हे त्याला अजून समजलेलं नव्हतं. परमेश्वराची उपासना तो त्या ठिकाणी सुद्धा करू शकत होता माती घेऊन न जाता. नामान त्याच्या देशातला एक श्रीमंत आणि अत्यंत प्रतिष्ठित असा व्यक्ती होता. सिरियाच्या राजाचा तो संरक्षक म्हणून नामान त्याच्या देशात जबाबदारी होती. त्याच्या देशात संरक्षक म्हणून, सिरियाच्या राजाची संरक्षक म्हणून त्याची जबाबदारी होती. आणि सिरियाचा राजा त्या देशात असणाऱ्या दैवतांचा अत्यंत मोठा, म्हणजे तिथं रिमोन नावाचे दैवत जे होतं, त्या देशात असणाऱ्या दैवतांचा अत्यंत मोठा भक्त होता. आणि म्हणून त्या ठिकाणी आता ह्याची ड्युटी, याचं काम, त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी तो सभासद असेल, त्या सर्वामुळे इथून या इस्रायलामधून बरं होऊन गेल्यानंतर आता त्या आपल्या देशामध्ये जिवंत परमेश्वराची, ज्यानं त्याला बरं केलेलं आहे, त्याची उपासना करण्यामध्ये त्याला आता अडचणी निर्माण होणार होत्या. नामानाने परमेश्वराची भक्ती आणि सेवा करण्याचा निर्णय घेतलेला होता, तरी त्याला आता अडचणी मात्र येणारच होत्या. आता त्याची अजिबात इच्छा नव्हती की त्याच्या देशातील इतर कोणत्याही दैवतांना त्यांनी मान्यता द्यावी, किंवा तो अगोदर जी भक्ती करत होता त्यांना तो मान्यता देऊ इच्छित नव्हता. आणि विशेष म्हणजे त्याला असं वाटत होतं की जर मी आता इथून गेल्यानंतर परमेश्वरानं ज्यानं मला बरं केलेलं आहे त्याला मी जर विसरलो तर आलिशाला किती वाईट वाटेल, त्या भक्ताला किती वाईट वाटेल, त्या पास्टरला किंवा त्या देवाच्या भक्ताला किती वाईट वाटेल. त्याच्या देशातील इतर दैवतांची उपासना करत तो आहे असं जर आलिशाला समजलं तर किती वाईट वाटेल. रिमोन नावाचं दैवत त्या ठिकाणी अगोदर नामान उपासना करत होता. आणि मग
असं जर त्या अलिशाला समजलं तर त्याला खूप वाईट वाटेल, असं सुद्धा परमेश्वराला या ठिकाणी नामानाला वाटत होतं. पान नंबर 110 वरती अत्यंत सुंदर एलन व्हाईट यांचा उतार आहे, तो आपण या ठिकाणी वाचणार आहोत आणि त्याचं विवेचन करणार आहोत. अलिशाने नामानाच्या विनवणीस असा प्रतिसाद दिला, आता सुखाने मार्गस्थ हो. अलिशा ज्यावेळेस नामानाला परत त्याच्या देशाकडे घालवत आहे, त्यावेळेस अलिशा म्हणतो सुखाने मार्गस्थ हो. हे शब्द नामानाच्या जाण्याच्या विनंतीस मान्यताही देत नाहीत आणि अमान्यही करीत नाहीत. विशेष आहे त्याने सुखाने जायचे होते. आता त्यानं कोणताही विचार न करता जायचं होतं. मनात शंका घेऊन किंवा बेचैन होऊन अनिश्चिततेत जावयाचे नव्हते. देव त्याच्याबरोबर दयाळू होता. परमेश्वर आता कोणत्याही शंकेनं परमेश्वराजवळ त्यानं आता जायचं नव्हतं. कुठलीही प्रकारची त्या इस्रायलाच्या ज्यानं त्याला बरं केलं त्या देशातली माती सुद्धा घेऊन जायची काय आवश्यकता नव्हती. पण त्या ठिकाणी तो म्हणतो की ठीक आहे, तुला जायचं असेल. तो काय मान्यता देतो असं नाही अलिशा. तो म्हणतो ठीक आहे, आता सुखानं मार्गस्थ हो. ऍक्च्युली नामानानं कोणती शंका न बाळगता जायचं होतं. अनिश्चित अगदी मन मोकळेपणानं जायचं होतं. देव त्याच्या बरोबर दयाळू होता. इथं जसा होता इस्रायलमध्ये तसंच तो तिथं गेल्यानंतर सुद्धा त्याच्यावर दया परमेश्वराची निरंतर असणार होती आणि त्याला देवाची उपासना आणि ज्ञान यात आनंद व शांती शोधावायची होती. आता देवाची उपासना, मी परमेश्वराने ज्याला मला बरं केलं त्याला मी कसं नमन करू, याबद्दल त्यानं त्या ठिकाणी जाऊन विचार करायचा होता. नामान हा नवीन पालट झालेला मनुष्य होता. नैतिकतेचा विचार करणारा मनुष्य जो शक्ती आणि ज्ञान यांच्यात वाढत गेला असता तर तो सापडलेल्या नवीन विश्वासाला धरून राहिला असता. हा जो श्रीमंत किंवा हा जो प्रतिष्ठित किंवा हा जो सर्व शक्तिशाली मनुष्य, त्यांच्या देशातला एक प्रतिष्ठित मनुष्य, हा जर रोज परमेश्वरामध्ये वाढत गेला असता तर किती बरं झालं असतं, एलन व्हाईट या ठिकाणी म्हणतात. प्रियजनांनो, हा नवीन विश्वासामध्ये आलेला होता. नवीनच त्यानं त्याच्या देशातलं सर्व काही सोडून या ठिकाणी तो पुन्हा एकदा परमेश्वराच्या उपासनेमध्ये नवीन आलेला होता. आणि म्हणून अलिशा त्याला जास्त काही जोर करत नाही. अलिशा त्याच्यावर काही मोठी अशी जबाबदारी टाकत नाही, तू असंच केलं पाहिजेस, उपासच केला पाहिजेस, देवाला असंच केलं पाहिजे, असं कोणतंही ज्यानं तुला बरं केलेलं आहे त्याला अगदी तू सोडलं नाही पाहिजे असं काही म्हणत नाही. अलिशा फक्त म्हणतो सुखाने जा. अलिशाची इच्छा होती की तो त्या ठिकाणी जाऊन त्यानं देवाची उपासना करावी आणि त्यास योग्य नवीन ज्यावेळेस लोक पालट होतात ना, नवीन पालट झालेल्यांना देव पायरी पायरीने मार्गदर्शन करत असतो आणि त्यास योग्य क्षणी ठाऊक आहे की त्याला ठराविक गोष्टीमध्ये सुधारण्यासाठी कधी बोलवावयाचे आहे. हे तत्व जे आत्म्यांच्या तारणासाठी श्रम करतात त्यांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. नवीन लोकांच्यावर च्याकडे जेव्हा आम्ही एखाद्याचा नवीन विश्वास होतो, एखादा नवीन विश्वासक या नामानाप्रमाणे परमेश्वरावर विश्वास ठेवतो, त्यावेळेस जुन्या विश्वासकांनी किंवा ज्यांनी त्यांना विश्वासात नवीन आणलेला आहे त्यांनी खूप लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीकडे की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा असा जोर टाकू नये की त्यांनी असंच करावं तसंच करावं. परमेश्वर योग्य वेळेस त्यांना सर्व काही शिकवणार आहे. तुमचं काम आहे की फक्त अलिशाप्रमाणे सुखाने या मार्गामध्ये राहा, सुखाने या मार्गस्थ हो. प्रियजनांनो, नामान विश्वासामध्ये नवीन होता आणि म्हणून तो जात असताना अलिशाने त्याला सुखाने पुढे पुढे चालण्याचा सल्ला दिला होता. नवीन लोक जेव्हा विश्वासामध्ये येतात त्यांना देव पायरी पायरीने टप्प्याटप्प्याने विश्वासामध्ये वाढवत असतो. परमेश्वराचं ते काम आहे, पवित्र आत्मा ते कार्य करत असतो. आमचं काम आहे की त्यांना देवामध्ये सहजरित्या पुढं आणणं. बाकच दुर्लक्ष करून सुद्धा चालणार नाही. त्यांना परमेश्वरामध्ये वाढवणं, योग्य वेळी परमेश्वर त्यांना मार्गदर्शन करत असतो. म्हणून आम्ही जुन्या विश्वासकांनी कधीही नवीन विश्वासात असलेल्यांना घाईघाईने धार्मिक गोष्टींच्या मध्ये गुंतवू नये, लगेच घाईघाई त्यांच्या मागे करू नये. प्रियजनांनो, या गोष्टीची आम्हा सर्व सेवकांनी कृपा करून काळजी घेणं गरजेचं आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. नामानाचा या ठिकाणी त्याला वाढत जाण्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं होतं आणि
तो वेळ अलिशानं त्याला दिलेला आहे, किंवा तो त्या ठिकाणी जाऊन परमेश्वरामध्ये त्यानं वाढावा अशी देवाची अलिशाची इच्छा होती. आणि परमेश्वरानं त्याला योग्य वेळी मार्गदर्शन करणार होता. परमेश्वर तुम्हा सर्वांच्यावर खूप आशीर्वाद पाठवो. देवबाप तुमची काळजी घेऊ. परमेश्वर तुम्हाला आनंदित करो. मे गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद. थँक यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.